हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत मॅडचं नवं प्रॅक्टिकल जे आहे डेव्हलप अ प्रोग्राम टू इम्प्लिमेंट फ्रेम लेआउट, टेबल लेआउट अँड रिलेटिव्ह लेआउट फॉर एनी ई कॉमर्स ॲप्लिकेशन. म्हणजे आपल्याला 3 लेआउटने एक ई कॉमर्स ॲप्लिकेशन, एक सिम्पल ई कॉमर्स ॲप्लिकेशन बनवायचं आहे. तर ठीक आहे, चला बघूया. त्यासाठी मी एक डिझाइन काढून ठेवलं आहे. ह्या डिझाईननं आपण काय करूया, डेव्हलप करूया. ह्यात कसं हे ई-कॉमर्सचीच एक पार्ट येतो. म्हणजे जसं की एक प्रोडक्ट व्ह्यू आहे, त्याला डिस्काउंट दिला आहे. मग त्या प्रोडक्टची जराशी इन्फॉर्मेशन आहे, ॲड टू कार्ट बटन आहे. हे असं पेज आपल्याला आपल्या ॲप्लिकेशनमध्ये बनवायचं आहे. तर चला बघूया. आपला Android स्टुडिओ चालू करून घ्यायचा आहे. चालू झाल्यानंतर आपण आपल्या स्प्लिट व्ह्यूमध्ये जायचं आहे. कोड आणि डिझाइन दोन्ही दाखवायचं आपल्याला बघायचं आहे. ठीक आहे. तर इथं कन्स्ट्रंट लेआउट आहे बाय डिफॉल्ट. काय करूया आपण? आपण याला स्क्रोल व्ह्यू घेऊया, कारण की समजा जर आपला प्रोडक्ट जर ओव्हरलॅप होत असेल किंवा जास्त होत असेल त्याची साईज, तर ते खाली गेलं की आपण त्याला स्क्रोल पण करू शकतोय. तुम्हाला दाखवतो स्क्रोल व्ह्यू कसा असतो. आपल्याला नेक्स्ट प्रॅक्टिकलला आहे ते, पण तरीसुद्धा तुम्हाला इथं मी दाखवतो कसं असतं. हे बघा, जर टेक्स्ट हे खाली जात असेल, तर इथं आपल्याला स्क्रोल ऑप्शन ऑटोमॅटिक येतं स्क्रोल व्ह्यूनं. त्या स्क्रोल व्ह्यूच्या आत जे पण एलिमेंट्स आहेत ते स्क्रोल करून आपण बघू शकतो. ओके. ठीक आहे. तर बघा चला. ओके. स्क्रोल व्ह्यू घेतला. आता ह्या स्क्रोल व्ह्यूच्या आत आपल्याला काय करायचं आहे, एक वरचा टॉप बघायचा आहे. मी डिझाइन ह्या साईडला ओपन करून ठेवतो, म्हणजे डेव्हलप करायला बरं पडेल. ठीक आहे. तर पहिलं आपल्याला हे टॉपचं बनवायचं आहे, नॅवबार. ह्या नॅवबारमध्ये एक बॅक बटन आहे, एक प्रोडक्ट डिटेल्स आहे आणि एक इथं लोगो आहे. लोगो जागी आपण काहीतरी एक बटन घेऊ. ओके. सो फर्स्ट ऑफ ऑल आपण ते बनवू. आता ह्यात ह्याला आपल्याला रिलेटिव्ह लेआउटची गरज आहे. रिलेटिव्ह लेआउटची का गरज आहे? कारण की हे जे प्रोडक्ट्स दिसतात तुम्हाला, हे बटन्स दिसतात, हे एका जागेवर नाही. जसं की बॅक हे पूर्ण लेफ्टला आहे आणि हे जे लोगो आहे हे राईटला आहे आणि हे सेंटरला आहे. हे असं जेव्हा असतं ना, त्यावेळी आपल्याला रिलेटिव्ह लेआउटची गरज पडते. तर चला यूज करूया रिलेटिव्ह लेआउटला. विड्थ आपल्याला मॅच पॅरेंट पाहिजे. हाईट आपल्याला अंदाजे आपण काय घेऊ, ह्याला एक साईज घेऊ 50 DP. बघूया काय याला बॅकग्राऊंड कलर देऊन बघूया कसं, म्हणजे केवढी साईज त्याने घेतली. ओके. ठीक आहे. एवढी साईज आपल्याला पाहिजेलच आहे. आता काय करायचं आहे आपल्याला, हे रिलेटिव्ह लेआउट्समध्ये ह्या 3 टेक्स्ट ॲड करायचं. एक बॅक, एक प्रोडक्ट डिटेल्स आणि एक इथं एक शॉपचं आपण एक बटन देऊ. इथं आपल्याकडे लोगो नाही आहे. ठीक आहे. मग ह्याच्यासाठी आपल्याला रिलेटिव्ह लेआउटमध्ये ते ॲड करायचं असेल, तर आपल्याला रिलेटिव्ह लेआउटला ओपन क्लोज करावं लागेल असं. ह्याच्या आत आता आपल्याला टेक्स्ट व्ह्यू घ्यायचा एक. टेक्स्ट व्ह्यू, व्रॅप कंटेंट, हाईट पण व्रॅप कंटेंट, नाहीतर मॅच पॅरेंट घ्या चालते. मॅच पॅरेंट, टेक्स्ट, टेक्स्ट काय बॅक. ओके. इथे बघू शकता तुम्ही बॅक टेक्स्ट आलेलं आहे. आता ह्याच्यानुसार डिझाईन करू जरा ह्याला. साईज ह्याची वाढवू. साईज, टेक्स्ट साईज 20. ठीक आहे, 20 ठीक आहे. त्याची स्टाईल इथं जरासं बोल्ड दिसते. आपण इथं बोल्ड देऊया स्टाईल.
टेक्स्टाईल बोल्ड आले. आता हे कसं हे सेंटरला पाहिजे आपल्याला. म्हणजे व्हर्टिकली सेंटरला पाहिजे. उभं सेंटरला पाहिजे ना बॅक बटन. तर त्यासाठी काय करतो आपण एक ऑप्शन ॲट्रिब्यूट आहे. सेंटर व्हर्टिकल. सेंटर व्हर्टिकल ट्रू करायचं. म्हणजे हे काय होतंय जेवढं त्याची विड्थ आहे त्यात सेंटरला येते ते. सॉरी हाईट आहे तेवढ्या सेंटरला येते ते. ओके. तसंच आपल्याला अजून बटन्स लागणार आहेत. असं एक टेक्स्ट व्ह्यू झालं आणि हे पूर्ण टच होतंय. आपण काय करूया पॅरेंटला पॅडिंग देऊया. पॅडिंग एक 20 DP ठेवूया. ओके. म्हणजे चारही साईडनं त्याला पॅडिंग येते. ह्या साईडला वरून खालून सगळीकडून पॅडिंग पडते. आता बॅक बटन झालं तर सेंटरला आपल्याला काय पाहिजे तर प्रोडक्ट डिटेल्स. मग सेम आपण आहे तसं टेक्स्ट कॉपी करून घेऊया इथं खाली पेस्ट करूया. त्यात फक्त चेंजेस करावे लागेल. आता इथं मी कॉपी पेस्ट केले तर तुम्हाला वाटेल हे कुठे गेलं तर हे ह्याच जागेवर आहे. आपल्याला इकडं त्याला घ्यायचं आहे सेंटरला. तर मग काय करू सेंटर हॉरिझॉन्टल ट्रू. आता हे सेंटरला आलं. हॉरिझॉन्टल सेंटर म्हणजे जे पूर्ण मॅच विड्थ आहे त्या विड्थमध्ये सेंटरला येणार ते. आता व्हर्टिकल सेंटर पण पाहिजे आपल्याला. काय करतो मी व्हर्टिकल पण सेंटर करून घेतो. सेंटर व्हर्टिकल ट्रू. आता ठीक आहे. म्हणजे हे व्हर्टिकली सेंटरला आलेलं आहे. फक्त त्याचा टेक्स्ट चेंज करूया. टेक्स्ट काय याचा प्रोडक्ट डिटेल्स कॅपिटलमध्ये. ओके आलं प्रोडक्ट डिटेल्स. आता आपल्याला राईट साईडला पाहिजे एक शॉपचं आपण टेक्स्ट घेऊ. आयकॉन मी अजून तुम्हाला शिकवलं नाही हे आयकॉन कसं घ्यायचं. तोपर्यंतसाठी आपण काय करू टेक्स्ट घेऊ. शॉप. आता हे शॉप टाकलं हे त्याच्यावरच ओव्हरलॅप होते कारण की आपण हे कॉपी पेस्ट केले म्हणजे ह्याचं हॉरिझॉन्टल टू व्हर्टिकल पण ट्रू आपण केले त्यामुळे तसं दिसते. आपल्याला कुठे ठेवायचं आता हे पूर्ण एंडला ठेवायचं आहे ना. मग आपण काय करू याला अलाइन करू. अलाइन पॅरेंट एंड ट्रू. अलाइन पॅरेंट एंड ट्रू म्हणजे हे जे पॅरेंट आहे त्याचं कोण आहे पॅरेंट हे रिलेटिव्ह लेआउट हे त्याचं पॅरेंट आहे. म्हणजे हे पूर्ण जे दिसते ना वरचं हे बॉर्डर मग त्या बॉर्डरच्या इथं एंडला पूर्ण एंड ट्रू झाला आणि व्हर्टिकली आपल्याला पण ट्रू करायचं आहे. सेंटर व्हर्टिकल ठीक आहे. म्हणजे आपलं हे आता आपण हे कशासाठी यूज केलं कळालं ना. आपलं रिलेटिव्ह लेआउट हे यूज केलं आपण जे आपले टेक्स्ट आहे त्याला प्रॉपर अलाइन करायसाठी. ओके. रिलेटिव्ह लेआउट त्यासाठी यूज करतो आपण. तसं आता रिलेटिव्ह लेआउटचा यूज झाला आपल्याला कळालं. आता हे काय आहे एका इमेजवर त्याने एक लेबल लावला आहे. याचा अर्थ आहे आपण एकावर एक ठेवू शकतो कुठलं पण एलिमेंट. तर याचा आपण याच्यासाठी आपण यूज करतो फ्रेम लेआउटचा. ओके. सो फ्रेम लेआउट आपल्याला काय पाहिजे विड्थ आपल्याला मॅच पॅरेंट पाहिजे आणि रॅप कंटेंट हे त्याची हाईट पाहिजे. ठीक. आता इथं प्रॉब्लेम काय आला बघा इथलं डिझाईन गायब झालं. का झाले स्क्रोल व्ह्यूमध्ये फक्त एकच एलिमेंट एक्सेप्ट करतं. एकच म्हणजे हे जे दिसते ना टॅग हे एकच टॅग एक्सेप्ट करतं. आता मी दुसरं इथं दिलं फ्रेमचं तर हे गायब झालं. हे एक्सेप्ट नाही आहे. हे प्रॉब्लेम येणार तुम्हाला इथे एरर पण दिसायला आले इथं 2. म्हणजे आपल्याला काय करायला लागणार ह्या दोघांना एकाच एलिमेंटमध्ये टाकावं लागणार. ठीक आहे. मग काय करतो याला कट करतो आणि एक लिनियर लेआउट बनवतो. मॅच पॅरेंट रॅप कंटेंट आणि ह्याच्या आत मी त्याला पेस्ट करतो. ठीक आहे. आता ह्याचं बाय डिफॉल्ट काय असते ओरिएंटेशन हॉरिझॉन्टल. मग ह्याला काय करून घेतो मी व्हर्टिकल करून घेतो. ठीक आहे. आता ह्या स्क्रोल व्ह्यूमध्ये एकच लेआउट आहे आपल्याकडे. त्याच लेआउटच्या आत मी मल्टिपल लेआउट्स टाकू शकतोय. पण स्क्रोल व्ह्यूच्या आत मल्टिपल लेआउट्स नसले पाहिजे. एकाच लेआउटच्या आत मल्टिपल असेल तर चालेल. आता या फ्रेम लेआउटचं आपलं काम राहिलं आहे. ठीक आहे. आता फ्रेम लेआउटच्या आत आपल्याला काय लागणार आहे एक इमेज आणि एक टेक्स्ट. ओके. तर पहिला आपण इमेज ॲड करून घेऊया.
image view, match parent, wrap content, ओके SRC. इमेजची लोकेशन माझ्या पहिल्यापासून एक इमेज आहे ती मी ॲड करून घेतो इथं. ओके आता इमेज ॲड केली. हे इमेज खालीपर्यंत चालेल. तुम्ही मॅच पॅरेंट दिले काय हाईटला नाही आहे ना. ओके रॅप कंटेंट करण्यापेक्षा याला एक साईज देऊ स्पेसिफिक. ओके 300 DP दिलं मी ना प्रॉपर साईजमध्ये आलं आता ते. ठीक आहे इमेजचं काम झालं. आता ह्याच इमेजवर आपल्याला काय लागणार आहे एक टेक्स्ट व्ह्यू लागणार आहे जो इथं कॉर्नरला आहे. ओके सो आपण एक टेक्स्ट व्ह्यू घेऊया. टेक्स्ट व्ह्यू घेतला. टेक्स्टचं विड्थ रॅप कंटेंट असणार, हाईट पण त्याची रॅप कंटेंट असणार. टेक्स्टमध्ये त्याने काय लिहिलेत 20% ऑफ 50% ऑफ. ठीक आहे आपलं 20% ऑफ इथं आलेलं आहे दिसते इमेजच्या वरच आलेलं आहे. ह्यासाठीच आपण काय केलं तर फ्रेम लेआउटचा यूज केला. परत आपल्याला काय करायचं ह्याला स्टाईल द्यायचा आहे. बॅकग्राऊंड कलर रेडमध्ये द्यायचा आहे आणि त्याचा टेक्स्टचा कलर व्हाईट द्यायचा आहे आणि साईज पण वाढवायची आहे टेक्स्टची आपल्याला. तर ठीक आहे पहिला आपण बॅकग्राऊंड कलर देऊया. बॅकग्राऊंड कलर माझ्या रेड ऑलरेडी आहे. तुम्ही रेड कलर ॲड करून घ्या. ॲड करायचं असेल तुम्हाला रेड कलर तर यात तुम्हाला व्हॅल्यूजमध्ये कलर्समध्ये जाऊन इथं एक कलर ॲड करायचा आहे. आता मी तर रेड ऑलरेडी केला आहे. ठीक आहे मग इथं मी रेड कलरचा यूज करतो. की आता रेड कलरचा यूज केल्यामुळे बघा रेड कलरचा यूज केल्यामुळे इथं कसं ब्लॅक कलर त्यात बरोबर मॅच होत नाही आहे. त्यासाठी आपण त्याचा टेक्स्टचा पण कलर चेंज करूया. टेक्स्ट कलर व्हाईट पाहिजे आपल्याला. ओके त्याच्यानंतर अजून एक तुम्ही गोष्ट बघू शकता की ह्याला ते जे बॅकग्राऊंड कलर हे टच होतं याला. ह्या साईडला बघा इथं किती स्पेस आहे 20च्या पुढं जे दिसते का तुम्हाला रेडमध्ये स्पेस दिसते का तो स्पेस इथं नाही आहे. आपल्याला इथं चारही साईडला स्पेस आहे. मग चारही साईडला स्पेससाठी आपल्याला काय करतोय आतनं पॅडिंग वापरतोय. पॅडिंग 10 DP ठीक आहे. आता चारही साईडनं बघा इथं त्याला पॅडिंग आले. आता हे प्रॉपर दिसतं. पण आपल्याला हे कुठं पाहिजे हे आपल्याला एंडला पाहिजे. मग त्यासाठी आपण काय करूया ह्याला ग्रॅव्हिटी लेआउट ग्रॅव्हिटी आपण एंड करूया म्हणजे एंडला जातं ते. फ्रेममध्ये ग्रॅव्हिटी यूज करायला लागतं आपल्याला. ग्रॅव्हिटीला मी इथं काय केलं याला एंडला ठेवलं त्यामध्ये एंडला गेलं प्रॉपर. इकडून स्टार्ट हा एंड हा सेंटर. ठीक आहे फ्रेम लेआउट कळलं तुम्हाला. एका लेआउटच्या वर आपण अजून एक लेआउट ठेवू शकतो. ठीक आहे फ्रेम लेआउट झालं, रिलेटिव्ह लेआउट झालं. आता आपल्याकडे कुठला लेआउट राहिला आहे टेबल लेआउट. आता हा जो फॉर्मॅट दिसतोय तुम्हाला इथं हे टेबलमध्ये रो आणि कॉलम फॉर्मॅटमध्ये. त्याच्या आधी आपल्याला एक टेक्स्ट व्ह्यू लागणार आहे टायटल टाकायसाठी. मी इथे काय करतो मी टेक्स्ट व्ह्यू घेतो. टेक्स्ट व्ह्यूमध्ये मॅच पॅरेंट रॅप कंटेंट टेक्स्ट घेऊ हाय परफॉर्मन्स. स्निकर्स ओके. आता इथे तुम्हाला दिसते इथं टेक्स्ट ॲड झालेला आहे. त्याची स्टाईल चेंज करूया. स्टाईल त्याची बोल्ड साईज पण त्याची वाढवायची आपल्याला. साईज आपण ठेवू 30. इट्स व्हेरी बिग.
25. हां, हे 25 प्रॉपर मॅच होतं आहे. त्याच्यानंतर पाहिजे आपल्याला हे टेबल्स, म्हणजे आपल्याला काय लागणार आहे, एक टेबल लागणार आहे. टेबल लेआउटच्या आत त्याला काय करूया, पहिला आपण विड्थ देऊया. हे फुल विड्थ असल्यामुळे याला काय देऊया, मॅच पॅरेंट. आणि ह्याचं कंटेंट आपल्याला माहीत नाही किती येईल, त्यामुळे व्रॅप कंटेंट. त्या टेबलच्या आत आपल्याला काय पाहिजे, रोज पाहिजेत. असे रोज ॲड करायचे आहेत आपल्याला. 3 रोज ॲड करायचे आहेत, ब्रँड, कलर, मटेरियल. सो त्यासाठी एक आहे टेबल रो. टेबल रो मध्ये आपल्याला टेक्स्ट व्ह्यूज ॲड करायचे आहेत. हे जे दिसतात हे सगळे टेक्स्ट आहेत ना. आपण इथे टेक्स्ट घेऊया, टेक्स्ट व्ह्यू. टेक्स्ट घेऊया ब्रँड. इथं ब्रँड आलेलं दिसतं तुम्हाला, ब्रँड. त्याचा स्टाईल हे बोल्ड आहे. मग टेक्स्ट स्टाईल बोल्ड. त्याची साईज पण जरा जास्त आहे. साईज माझ्यामध्ये 15 असेल, 15 DP नाही, 20 DPच आहे. 20 DP ती साईज आहे. एक टेक्स्ट ॲड करून झालं. परत आपल्याला काय करायचं आहे, आता त्याच्या समोरच आपल्याला नेक्स्ट जे टेक्स्ट आहे तो पाहिजे आहे ना. मग त्याच रोमध्ये आपल्याला लिहावं लागणार. त्याच रोमध्ये आपल्याला काय करायचं आहे, एक टेबल टेक्स्ट व्ह्यू ॲड करायचं आहे. आता टेक्स्ट व्ह्यू तर आपण टेक्स्ट घेतो आता मी, नाईकी. ठीक आहे. पण ह्याला काय झालं, तर तुम्ही बघू शकता ह्याला ते पूर्ण चिटकले. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, ह्याला जे ब्रँड आहे ना, जे वरचं जे टेक्स्ट व्ह्यू आहे त्याला राईट साईडनं आपल्याला काय करायचं आहे, मार्जिन पाहिजे ना आपल्याला. ह्याच्या राईट साईडनं, ब्रँडच्या राईट साईडनं मार्जिन पाहिजे. किती द्यायचं ते आपण ठरवू. ठीक आहे. मार्जिन राईट ऑप्शन कुठे आहे, हां ठीक. राईट आपल्याला किती दिवस, सपोज मी 50 DP देतो. 50 DP प्रॉपर सेट होतं बघा. इथून इथंपर्यंत गॅप ठेवलं त्याने 50 DPचं. आणि ब्रँड समोर जरासं कोलन देतो. नाईकीची साईज वाढवायला लागणार. वीस DP. ठीक आहे. हे प्रॉपर झालेले आहेत ॲड. सेम आपल्याला काय करायचं, असे सर्वांचे रोज ॲड करून घ्यायचे आहेत. मी हे कॉपी पेस्ट करतो. कलर त्याच्यानंतर कलरच्या समोर करायचे मिडनाईट ब्लू. ठीक आहे. सगळे ॲड करून तर झाले प्रॉपर. हे सगळं ॲड करून तर प्रॉपर झालं. पण कसं आहे, आपल्याला इथं जसं सगळ्यांच्या इथं बघा, इथं गॅप दिसतोय वरून. सगळ्यांना वरून गॅप आहे. म्हणजे ह्यांना पॅडिंग दिलं आहे. मग त्यात पॅडिंग आपल्याला द्यावं लागणार. टेबल रोला द्यावं लागणार. एक आपल्याला रोजला द्यायला लागणार पॅडिंग. तर मी काय करतो, इथं पॅडिंग 20 हाय होतं आहे, 10 DP. ओके. म्हणजे ते वरून चारी साईडनं बघा, इथून पण त्यानं पॅडिंग दिलं, खालून पण दिलं, वरून पण दिलं आणि लेफ्ट साईडनं पण दिलं सगळ्यांना.
मग काय करतो, ह्या रोला दिलं मी सगळ्याच रोला पॅडिंग देऊन सोडतो. ठीक आहे. आपलं ॲप्लिकेशन प्रॉपर रेडी झालेलं आहे बघा. आता फक्त आपल्याला काय एक बटन ॲड करायचं आहे. बटन ॲड करू. टेबल व्ह्यूचं काम झालं आहे आपलं. आता एक बटन ॲड करायचं आहे. त्याची विड्थ हे दिसते तुम्हाला पूर्ण फुल विड्थ घेतले म्हणजे मॅच पॅरेंट आहे. हाईट त्याची व्रॅप कंटेंट. त्यानंतर त्याचं काय करूया, टेक्स्ट घेऊया. ॲड टू कार्ट. बॅकग्राऊंड घेऊ. त्याला ब्लॅक कलर लागणार आहे आणि टेक्स्ट हे व्हाईट पाहिजे आपल्याला. टेक्स्ट कलर व्हाईट. बॅकग्राऊंड हे ब्लॅक होणं झालंय, बघा आपण इथं रेड करून. तर ह्या प्रॉब्लेमसाठी सोल्युशन काय आहे की तुम्हाला इथं बॅकग्राऊंड नाही घ्यायचं आहे. हे जे बटन्स असतात त्यांना बॅकग्राऊंड कलरसाठी बॅकग्राऊंड नाही, बॅकग्राऊंड टिंट हा शब्द आहे. बॅकग्राऊंड टिंट आणि त्याचा कलर मग आपण ब्लॅक ठेवूया. आता कलर चेंज झाला, ब्लॅक. ठीक आहे, चालते. आता याला आपण ॲप्लिकेशनला रन करून बघूया एकदा, प्रॉपर रन होते का. तर बघू शकता आता इथं जे प्रॉब्लेम आलेला आहे, इथं जे फोन आहे ना हा पिक्सल 9 आहे आणि ह्याला वरून जसं काही पट्टी नसते, ह्याला फक्त कॅमेरा असतो. त्यामुळे ते सगळं जे अलाइनमेंट वर चालले ना, ह्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार, वरून का नाही मार्जिन द्यावा लागतो. मार्जिन दिल्यानंतर हा जे सगळा वरचा पार्ट आहे हा खाली येतो. ओके. तर जसं इमेजमध्ये आपल्याला दाखवलं तसं आपण इथे एक डिझाइन केलेलं आहे. तसंच तुम्ही काय करत जावं, एक कुठलीतरी डिझाइन घेऊन तसं डेव्हलप करायचा प्रयत्न करत जावा, म्हणजे तुमचं अँड्रॉइड ॲप्लिकेशन डेव्हलपमेंटची प्रॅक्टिस होऊन जाते. ठीक आहे. आता तुम्हाला ते टॉपचं दाखवतो कसं डिझाइन वरून खाली घ्यायचं. आता तिथं वर कमी आहे ना, मग ह्याला आपण काय करूया, मार्जिन घेऊया, टॉप मार्जिन. मार्जिन टॉप अराउंड 50 DP. ओके. आता हे वरून किती गॅप पडला बघा. ह्या गॅपनं इथे कॅमेरा येईल. ते कॅमेरा आला की आपले सगळे प्रॉपर हे एलिमेंट्स दिसतील. ओके. ठीक आहे. आजच्यापुरतं एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.